यदा सहरते चायं कुर्मो अंगनिव सर्वशा इंद्रियार्थ्यभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। जसा कासव आपल्या सर्व अवयवांना बाजूंना आत ओढून घेतो, त्याप्रमाणे जेव्हा मनुष्य आपली इंद्रिये विषयापासून सर्व प्रकारे आवरतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झालेली समजावी। कोणत्याही योगी, भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीव आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो। इंद्रिय संयम करू शकणे हीच त्याच्या सामर्थ्याची व प्रगतीची परीक्षा असते। अधिकतर लोक इंद्रियाचे दास असतात आणि म्हणून ते इंद्रियाच्या प्रभावाखाली कार्य करत असतात। योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे। इंद्रियाची तुलना विषारी सर्पाशी केली जाते। त्यांना अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावयाचे असते। योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत समर्थ असले पाहिजे। अत्यंत समर्थ असले पाहिजे। तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागविण्याची मोकळी कधीच देत नाही। शास्त्रामध्ये अनेक आदेश नियम आहेत, त्यापैकी काही विधेयात्मक सकारात्मक आहेत तर काही निषेधात्मक नकारात्मक आहेत। जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही की या सकारात्मक तथा नकारात्मक आदेशाचे पालन करीत नाही, तोपर्यंत कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊ शकत नाही। या ठिकाणी उल्लेखलेले कासवाचे उदाहरणार्थ सर्वोत्तम आहे। कासव कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते, विशिष्ट कार्याच्या वेळी पुन्हा इंद्रियांना प्रगट करूही शकते। त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित व्यक्तीची इंद्रिये भगवंताच्या सेवेसाठी उपयोगी आणली जातात, अन्यथा ती आवरली जातात। या ठिकाणी अर्जुनाने आपल्या संतुष्टीकरिता इंद्रियाचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावा हे त्याला शिकवण्यात आले आहे। इंद्रियावरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हेही या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे। ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेतो, त्याप्रमाणे आपली इंद्रियांना इंद्रिय विषयापासून आवरून घेणारा मनुष्य पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो। यदा सहरते चायं कुर्मोऽङ्गनिव सर्वशा इंद्रियार्थ्यभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। मित्र हो, सध्या विषयासक्त असलेली माणसं तुमच्या अवतीभोवती आहेत। लाभ आणि लोभ, इच्छा आणि आकांक्षा या चार गोष्टीमध्ये सतत लोभाची आणि अपेक्षेची इच्छा प्रगट होतेच। बोलणं हे सहज नाहीये, भांडणं ही सहज नाहीये। व्यक्त होतानाही माणसं लोभानेच सतत व्याधीग्रस्त आहेत, मनोरुग्ण आहेत। त्यांना सतत लोभाची आसक्ती, मोहाची त्यांची अंधारमयता आहे। ज्ञानप्राप्त झालेल्या नसल्या कारणाने ती विषयाच्या अंधार कोठडीमध्ये चाचपडत असतात। त्यांना ज्ञानप्राप्ती नसते। सत काय, असत काय, प्रकाशित काय आणि अंधारलेलं काळवंडलेलं आयुष्य काय आहे हे समजणं म्हणजेच आत्मदर्शन होणं तितकंच गरजेचं आहे।
आत्मनिष्ठ जो ज्ञानी, जो यौगिक आहे, त्याचं मन अंतर्गत संयम आणि विवेकानं अंतर्गत असते. बाह्य विषयांद्रियांचा त्यांना छळ होत नाही आणि ते लुलुप्त होत नाही, आकर्षिले जात नाही. अशा या भगवतमय भावनेमध्ये, श्रीकृष्ण भावनेमध्ये सतत निरंतर नामाधिष्ठित नाममंत्र हेच या कलियुगामध्ये सुखाचं साधन आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धर, तत्र श्री विजयर्भूती नीतिर्मतिर्मम.